आजचा दिवस माझ्या जिल्हा परिषद शाळा आसकसाठी। आजचा उपक्रम घेतोय आपण टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू बनवणे। हा उपक्रम घेताना खरंच आम्ही जेव्हा मराठी शाळेत जायचो त्यावेळेचे दिवस आठवले आणि मुलांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आणि जवळजवळ 100 विद्यार्थ्यांच्या 100 पानपोळ्या आपण तयार केल्या आणि त्यांना आपण त्यांच्या घरात किंवा आसपासच्या शेतात लावण्यासाठी आवाहन केलं आणि त्याप्रमाणे त्यांनी लावलं देखील। तर अशा पद्धतीने बघा की विद्यार्थ्यांनी खूप छान प्रकारे त्या पानपोळ्या आणि टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू बनवलेल्या आहेत। या उपक्रमानिमित्त मनात उद्देश एवढाच की आत्तापासूनच लहान मुलांच्या मध्ये प्राणी असतील, पक्षी असतील आणि आपला निसर्ग असेल त्यांच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये प्रेम निर्माण करणं आणि कसं त्यांना आपण काही गोष्टी पुरवू शकतो याबद्दल मार्गदर्शन करणं हा उद्देश होता आणि त्या दृष्टीनेच आम्ही आज थोडे प्रयत्न केले। जिल्हा परिषद शाळा आसद यांच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमध्ये नेहमीच असे सुधारणा कशी होईल आणि मुलं उत्तमरित्या गुणात्मक पद्धतीने कशी पुढे जातील याच्यासाठी शुभ फाउंडेशन यांच्यातर्फे कायम जिल्हा परिषद शाळेला सहकार्य असेल आणि त्यांच्यासाठी नेहमीच आमची दारे खुली असतील। या निमित्तानं आपल्या गावातील मुले एका उच्च पातळीवर शिक्षणातून जावी यासाठी हा प्रयत्न होता। सर्वांनी दिलेल्या आणि केलेल्या सहकार्याबद्दल सगळ्यांचे आभार, धन्यवाद।